मित्रांनो नमस्कार. विल्यम एच डेव्हिस यांची मनी या कवितेच्या ब्रेनस्टॉर्मिंगच्या सेशनसाठी मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. थोडा उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. ही जी कविता आहे ही आपण अभ्यासलेली आहे आणि याचा जो क्वेश्चन नंबर 5 ॲप्रिसिएशन त्याचाही व्हिडिओ स्पेशली आपण बनवलेला आहे. ज्यांनी दोन व्हिडिओ बघितलेले नसतील मी सर्वांना विनंती करतो की हे व्हिडिओ आधी बघून घ्या, त्यानंतर ब्रेनस्टॉर्मिंग हे सेशन या ठिकाणी येऊन बघू शकतात तुम्ही. मागच्या ब्रेनस्टॉर्मिंगच्या सेशनच्या वेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांची मित्रांची कमेंट्स होती की यातले प्रश्न विचारले जातात का. तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे हो. यातले काही प्रश्न आहेत जे इंटरप्रिटेशन्स वगैरेचे असतात, ते प्रश्न परीक्षेसाठी विचारले जातात. ते प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असतात. साधारणतः 3 प्रकारचे प्रश्न असतात. ते इन्फरन्स, इंटरप्रिटेशन आणि ॲनालिसिस. आणि हे प्रश्न सर्वात अवघड असतात लिहिण्यासाठी सुद्धा, कारण पूर्ण कविता आपल्याला समजली त्यानंतरसुद्धा आपल्याला प्रॉपरली इंग्लिश भाषेत या प्रश्नांची उत्तरं लिहिता येणं आवश्यक असतं. आणि हे लिहिता यावं यासाठी ही ॲक्टिव्हिटी अत्यंत महत्त्वाची आहे. अजिबात अंडर एस्टिमेट करू नका. ह्या ॲक्टिव्हिटीला कमी समजू नका, कारण ह्या ॲक्टिव्हिटीतले अत्यंत महत्त्वाचे प्रश्न जे लिहिण्यासाठी खूप अवघड आहेत ते येतात. तर त्याला सुरू करूया. ब्रेनस्टॉर्मिंग. कवितेचं नाव आहे मनी. कवी आहेत विल्यम एच डेव्हिस. A1 काय आहे? A1 मधला पहिला प्रश्न, मनी डज नॉट मीन एव्हरीथिंग इन लाईफ. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड जस्टिफाय द स्टेटमेंट बाय गिविंग एक्झाम्पल्स. टेक हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. आता ठिकाणी मनी काही सर्व काही नाही. या विषयावर आपल्याला डिस्कशन करायचं आहे आणि काही पॉईंट्स पण दिलेली आहेत. तर डायरेक्टली डिस्कशन करण्याऐवजी आपण काय करणार आहोत, हे जे पॉईंट्स आहेत खाली दिलेले ते आपण जस्टिफाय करणार आहोत. पहिला पॉईंट आहे, मनी कॅनॉट गिव्ह यू एटर्नल हॅपीनेस. आता याचं आपण एक्सप्लेनेशन देणार आहोत, जस्टिफिकेशन देणार आहोत. आन्सर, मनी गिव्ज अस हॅपीनेस which is temporary and materialistic. To get eternal or permanent happiness, we need love and affection. अगदी सुरुवातीलाच काय म्हटलं या ठिकाणी आपण की मनी अगदी निरर्थक नाही आहे. मनीपासून आपल्याला हॅपीनेस मिळतो, पण बऱ्याच वेळा तो हॅपीनेस भौतिक सुखाशी संबंधित आणि तात्पुरता असतो. परंतु आपल्याला परमनंट कायमस्वरूपीचा आनंद मिळण्यासाठी आपल्याला प्रेमाची गरज असते. We get love and affection only from true friends and affectionate relatives. आता हे जे खरं प्रेम आहे ते आपल्याला कोणाकडनं मिळत असतं? आपल्या खऱ्या मित्रांकडनं आणि आपल्या अत्यंत प्रेमळ अशा नातेवाईकाकडनं मिळत असतं. They remain always with us during good times as well as in hardship. आता हे जे आपले खरे मित्र असतात, प्रेमळ नात्यातील मंडळी असतात, हे नेहमी आपल्यासोबत असतात. चांगली वेळ असू द्या अथवा वाईट वेळ असू द्या. पॉईंट नंबर 2 आहे, आर्ट, म्युझिक अँड लिटरेचर कॅन गिव्ह यू अनएंडिंग हॅपीनेस. याचं एक्सप्लेनेशन आहे, म्हणजे याचा अर्थ काय होतो की कला झालं, संगीत झालं, साहित्य झालं, याच्यापासून मिळणारा जो आनंद आहे तो कोणता प्रकारचा आहे? अनएंडिंग, म्हणजे कधीही न संपणारा. याचं एक्सप्लेनेशन म्हणा, उत्तर म्हणा आपण लिहिलं आहे, आर्ट, म्युझिक अँड लिटरेचर हॅव पोटेन्शियल क्वालिटीज टू ॲक्टिवेट अवर सेन्सेस. तर ह्या ज्या तिन्ही गोष्टी आहेत, या तिघं गोष्टींमध्ये एक सुप्त असा गुण असतो की आपले जे सर्व सेन्सेस असतात, जाणीवा असतात, त्यात ते जागृत करत असतात. ॲट द सेम टाईम दे हॅव ॲबिलिटीज टू एंगेज द ऑडियन्स अँड द रीडर्स. आणि त्याचबरोबर या गोष्टींमध्ये अशी क्वालिटी असते, अशी क्षमता असते की जे आर्ट किंवा म्युझिक किंवा लिटरेचर याचा आस्वाद घेत असतात, त्यात आपण काय होऊन जातो? गुंग होऊन जातो. अँड विथ द कंपनी ऑफ दीज थिंग्स वी फॉरगेट अवर वरीज अँड डिफिकल्टीज. आणि ह्या गोष्टींच्या सान्निध्यात आपण राहिल्याने काय होतं? आपल्या सर्व अडचणी ज्या असतात त्या आपण विसरून जातो. द प्राइसलेस व्हॅल्यूज ऑफ दीज थिंग्स कंटिन्यू अँड चेरिश अस फॉर एव्हर. आता ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत या तिघी गोष्टींमधून मिळणाऱ्या, त्या प्राइसलेस आहेत. त्याची किंमत आपण कमी करू शकत नाही किंवा त्याची किंमतच होऊ शकत नाही.
आणि या गोष्टींमुळे मिळणारा जो आनंद आहे, म्हणजे आपण त्याला चेरिश म्हणतो, चेअरफुलनेस म्हणतो, तो कंटिन्युअस असतो अगदी शेवटपर्यंत. आपला पुढचा पॉईंट आहे मनी इज शॉर्ट लिव्ड. म्हणजे पैसा हा टिकत नाही, कुणाकडेही टिकत नाही. येणारा पैसा हा जाणारच आहे. याचं एक्सप्लेनेशन आपण केलेलं आहे. वी नो मेनी एक्झाम्पल्स इन विच सिच्युएशन टर्न्स अराउंड अँड पीपल लूज देअर मनी, पोझिशन अँड जॉब्स. अशी अनेक उदाहरणं आपण बघितलेली आहेत. मोठ्या मोठ्या पदावर असलेली लोक, खूप श्रीमंत असलेली लोक, नोकरी असलेली लोक, यांच्या आयुष्यात अचानक चेंजेस होत असतात आणि त्यांच्याकडे असतं नसतं ते सर्व निघून जातं. पॅन्डेमिक लाईक नॉवेल कोरोना हॅज ब्रोकन डाऊन द इकॉनॉमी ऑफ कंट्रीज ॲज वेल ॲज ऑफ इंडिव्हिज्युअल्स अँड दे हॅव लॉस्ट देअर मनीज. आता कोरोनासारखा जो पॅन्डेमिक आहे, महामारी आहे, ती आल्यामुळे काय झालं की देशातील जवळजवळ सर्वच देशातील इकॉनॉमीवर प्रचंड ताण पडलेला आहे. त्यात अनेक लोकांच्या अर्थव्यवस्थेवर, वैयक्तिक अर्थव्यवस्थेवर खूप परिणाम होऊन त्यांच्या नोकऱ्या वगैरे गेलेल्या आहेत. मेनी रिच पीपल हॅव फेस्ड बँकरप्सी. अनेक श्रीमंत लोकांचं दिवाळं निघालेलं आहे. इट प्रूव्ज दॅट मनी इज शॉर्ट लिव्ड. आता हे उदाहरण जर आपण बघितलं तर आपल्याला काय लक्षात येतं, पैसा हा नेहमीसाठी टिकणारी वस्तू नाही. आता पुढचा मुद्दा आहे मनी कॅनॉट परचेस हॅपीनेस अँड कंटेनमेंट. जो खरा आनंद आहे, जो खरा समाधान आहे, पैसा विकत घेऊ शकत नाही. धिस स्टेटमेंट इज ऑल्सो ट्रू. आता हे विधान तर खरंच आहे. आनंद आणि समाधान आपण पैशाने विकत घेऊ शकत नाही. देर आर मेनी पीपल हू डोंट हॅव फायनान्शियल प्रॉब्लेम्स अँड स्टील दे कमिट सुसाईड. सच पीपल कमिट सुसाईड बिकॉज देअर मनी couldn't bring happiness and contentment in their lives. अनेक लोक अशी आहेत की ज्यांच्याकडे पैसा, संपत्ती सर्व भरपूर प्रमाणात असतं, परंतु तरीसुद्धा आपण काय बघतो की ते आपल्या जीवनात आत्महत्या करतात. आणि आत्महत्या करण्याचं जे कारण असतं ते पैसा नसतं यांच्या आयुष्यातलं. तर त्यांच्या आयुष्यातला जो आनंद किंवा त्यांना आवश्यक असणारं समाधान हे त्यांना मिळत नाही. पैसा असूनसुद्धा ते निराश होतात. यावरून आपल्याला लक्षात येतं की आपण पैशाने आनंद आणि कंटेनमेंट विकत घेऊ शकत नाही. आता आपण ॲक्टिव्हिटी नंबर 2 बघणार आहोत. काय त्याच्यात, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट विथ द हेल्प ऑफ द पोएम. म्हणजे खाली दिलेले जे वाक्य आहेत ते फक्त ट्रू आणि फॉल्स करायचे आहेत का आपल्याला, नाही. जर स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर ते आपल्याला करेक्टसुद्धा करायचं आहे. पहिलं स्टेटमेंट, द पोएट न्यू नो जॉय टिल ही वॉज रिच. काय वाक्याचा अर्थ, की जोपर्यंत कवी श्रीमंत झाला नाही तोपर्यंत त्याला आनंद काय असतो माहिती नव्हतं. तर करेक्ट आहे का वाक्य, येस, द स्टेटमेंट इज ट्रू. ही केम टू नो अबाउट द जॉय अँड हॅपीनेस वेन ही बिकेम पुअर. ही डिड नॉट नो अबाउट इट वेन ही वॉज रिच. म्हणजे ज्यावेळेस तो गरीब झाला त्यावेळेस त्याला कळलं की आनंद काय असतो. जोपर्यंत तो श्रीमंत होता तोपर्यंत त्याला आनंद काय असतो माहिती नव्हतं. पुढचं स्टेटमेंट आहे, द पोएट फेल्ड दॅट ही शूड टॉक अबाउट हिज पॉवर्टी. आता काय म्हटलेलं आहे की त्याने आपल्या पॉवर्टीबद्दल बोलावं. द पोएट फेल्ड असं त्याला वाटलं. ॲक्च्युली हे वाक्य कसं आहे, फॉल्स आहे. ही डिडंट फील सो ॲज हिज फ्रेंड्स वेअर सेल्फिश. त्याला असं अजिबात बोलावं असं वाटलं नाही, कारण त्याच्या आजूबाजूचे जे मित्र होते ते काही खरे मित्र नव्हते, ते सेल्फिश होते. ते फक्त स्वार्थासाठी जवळ आलेले होते. त्यामुळे ते असताना कधीही त्याला माहिती असून देखील त्याला त्याची जी पॉवर्टी, दारिद्र्य कोणत्या बाबतीत, आनंदाच्या बाबतीत तो दरिद्री होता, त्याबद्दल त्याला बोलावंसं वाटलं नाही. आता पुढचं स्टेटमेंट आहे, वेन पोएट हॅड मनी ही हॅड मेनी ट्रू फ्रेंड्स. अर्थातच आपल्याला माहिती आहे की पैसे त्याच्याकडे होते तेव्हा त्याच्याकडे खरे मित्र नव्हते. मग स्टेटमेंट काय झालं, फॉल्स. एक्सप्लेनेशन काय करणार, वेन ही हॅड मनी ही हॅड सेल्फिश फ्रेंड्स अँड नॉट ट्रू फ्रेंड्स. आता पुढचं स्टेटमेंट आहे, वेन पोएट बिकेम पुअर ही हॅड अ फ्यू रिअल फ्रेंड्स.
हो, कवितेच्या शेवटच्या ओळींमधून आपल्याला कळलं की त्याला मित्र होते. ते खरे मित्र होते, जरी ते कमी होते. आणि खरे मित्र असावे जरी ते कमी असले तरी चालतील. आता ॲक्टिव्हिटी नंबर 2 मधला दुसरा पॉईंट, राईट रिझन्स फॉर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. म्हणजे काय, या ठिकाणी आपल्याला काही स्टेटमेंट्स दिलेली आहेत, त्याची कारणं आपल्याला लिहायची आहेत. पहिलं स्टेटमेंट आहे, फ्रेंड्स केम नॉकिंग ऑल डे ॲट द पोएट्स डोअर. आता कवितेच्या दरवाजावर अनेक त्याचे मित्र येत असत. नॉकिंग म्हणजे नक्कीच काहीतरी मदतीसाठी वगैरे. नॉकिंगचा अर्थ जरी या ठिकाणी दरवाजा वाजवणे असलं तरी गरजेनुसार ते त्याच्या दारात येत असत, आपल्याला याचा अर्थ घ्यायचा आहे, असा अर्थ घ्यायचा आहे. ॲक्च्युली आन्सर काय घ्यायचं आहे आपल्याला, एक्सप्लेन काय करायचं, रिझन काय द्यायचं आहे. ॲक्च्युली द पोएट वॉज अ रिच पर्सन and there are many people around us who make relationships to get benefits from others. कवी हा श्रीमंत व्यक्ती होता. आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात. ही लोक फक्त त्यांच्या गरजेपुरते नातं निर्माण करत असतात, संबंध प्रस्थापित करत असतात, टू गेट बेनिफिट्स फ्रॉम अदर्स, इतरांपासून स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी. हेअर ऑल्सो फ्रेंड्स वेअर नॉट फ्रेंड्स, इथे सुद्धा मित्र हे मित्र नव्हतेच. ॲक्च्युली दे वर ओनली सेल्फिश पीपल, खरं तर ते फक्त स्वार्थी लोक होते. दे डिसअपियर व्हेन मनी डिसअपियर्स, आणि ज्या वेळेस पैसा जातो त्यावेळेस ही लोक पण काय होतात, गायब होतात. थोडक्यात काय, तरी लोक कवीकडे काय येत होती, कारण कवीकडे पैसा होता, ते त्याचे मित्र होते म्हणून नाही. आता पुढचा पॉईंट आहे, पुअर मेन्स वाईव्स हम लाईक बीज. याच्या स्त्रिया असतात गरिबांच्या, त्या हनी बीज म्हणजे काय, मधमाशांसारख्या गुणगुण करत असतात. आता मधमाशांचं गुणगुण करणं म्हणजे काय, तर सतत कामात बिझी असणं आणि तेही न थकता, न त्रास करून घेता. आता या ठिकाणी आपण रिझन बघू. पुअर मेन्स वाईव्स हॅव टू वर्क फ्रॉम मॉर्निंग टू नाईट. हे जे गरीब लोक असतात त्यांच्या पत्नींना सकाळपासून सायंकाळपर्यंत काम करत राहावं लागतं, अगदी घरातील आणि शेतातील, अगदी दुसरं असेल तेही. दे हॅव ट्रू रिलेशनशिप्स, आणि त्यांची जी नाती असतात ती खरी असतात. देर इज इन जनरल नो स्कोप टू बी अनहॅपी, आणि कामात असताना हे काम कोणासाठी करतायत, ते आपल्या घरासाठीच करतायत, त्यामुळे दुःखी असण्याचं काही कारणच नसतं. द कंटेंटमेंट अँड हॅपीनेस दे हॅव इन देअर लाईव्स मेक देम सो सिंग अ सॉन्ग. आता त्यांच्या आयुष्यातलं जे समाधान आहे, जो आनंद आहे, त्यामुळे ते सतत गुणगुणत असतात, म्हणजेच कामात असतात. देअर बिझी शेड्यूल बिकम्स इझी बाय हमिंग लाईक बीज, आणि त्यांचं जे बिझी शेड्यूल असतं ते थोडं इझी होतं. कशामुळे, या सतत गुणगुणणाऱ्या मधमाशांसारखं गुणगुणल्यामुळे. ओके, आता ॲक्टिव्हिटी सेकंडमधला तिसरा प्रश्न आहे, मनी मेक्स द वर्ल्ड गो राऊंड, एक्सप्लेन इट इन द लाईट ऑफ द पोएट्स एक्सपिरियन्स. म्हणजे काय, पैशांसाठी अख्खं जग आपल्याला फिरावं लागतं. तर आपल्याला कवितेच्या दृष्टीने हा पॉईंट डिस्कस करायचा आहे. मनी इज नेसेसरी व्हेन वी फॉल इन क्रायसिस. जेव्हा आपण अडचणीत सापडतो त्यावेळेस खरंच पैसा आवश्यक असतो. ड्युरिंग ॲक्सिडेंट्स ऑर इलनेस मनी इज द ओनली रेमेडी. आणि त्यातल्या त्यात आजारपण असेल किंवा अपघात असतील यावेळेस तर पैसाच काम करतो. बट व्हेन यू कम टू द रिअल अँड एटर्नल हॅपीनेस मनी वर्क्स नथिंग. आणि ज्यावेळेस आपण खऱ्या आनंदासाठी झटत असतो त्यावेळेस पैसा काही काम करत नाही. परंतु टू फुलफिल हिज नीड्स द पोएट हॅज टू बिकम पेडलर अँड स्ट्रीट सिंगर. कवीलासुद्धा त्याच्या बेसिक गरजा पूर्ण करण्यासाठी पेडलर म्हणून किंवा स्ट्रीट सिंगर म्हणून काम करत राहावं लागलं, सगळं जग फिरत राहावं लागलं. बट व्हाईल लिव्हिंग अ लाईफ ऑफ पुअर पर्सन ही एक्सपिरियन्स द ट्रू हॅपीनेस. जरी पैशासाठी तो वनवन भटकत होता, पण तरीसुद्धा गरिबीचं जीवन जगताना त्याला कशाचा अनुभव आला, खऱ्या आनंदाचा अनुभव घेता आला. आता ॲक्टिव्हिटी 2 मधला शेवटचा प्रश्न, पुअर मेन नीड नॉट गो अप सो मच ॲज रिच मेन शूड कम डाऊन, एक्सप्रेस युअर व्ह्यूज रिगार्डिंग दिस स्टेटमेंट.
आपण कवितेत अभ्यासला आहे की श्रीमंत व्यक्तीला जसं खाली येण्याची गरज आहे तसं गरीब व्यक्तीला वरती जाण्याची गरज नाही. आपल्याला या ठिकाणी हे स्टेटमेंट काय करायचं आहे, याचं रिझन वगैरे डिस्कस करायचं आहे किंवा एक्सप्लेन करायचं आहे. इफ वी कन्सिडर दॅट द अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईफ इज टू बी हॅपी, इट्स बेटर टू बी पुअर. जर आपण असं गृहीत धरलं की जीवनाचा खरा जो उद्देश आहे तो काय, आनंद मिळवणं, तर मग आनंद मिळवण्यासाठी गरिबीत जीवन जगण्यास काहीच हरकत नाही. बिकॉज रिच वन्स डू नॉट गेट इट ॲज दे डोंट हॅव ट्रू अँड अफेक्शनेट फ्रेंड्स. हा जो जीवनाचा आनंद आहे तो श्रीमंतांना मिळत नाही, कारण त्यांच्या आयुष्यात खरे आणि प्रेमळ मित्र नसतात. जस्ट टू बी हॅपी रिच मॅन शूड कम डाऊन. आणि त्यामुळे तो आनंद मिळवण्यासाठी या श्रीमंतांना खाली येणं गरजेचं आहे, म्हणजे गरीब होणं गरजेचं आहे. आणि आनंद मिळवण्यासाठी म्हणूनच गरीब लोकांना वरती जाण्याची गरज नाही, म्हणजेच खूप श्रीमंत वगैरे होण्याची गरज नाही. आता ॲक्टिव्हिटी नंबर 3 आपण अभ्यासणार आहोत. फाइंड आउट द मीनिंग ऑफ द फ्रेज गिवन बिलो अँड यूज देम इन युअर ओन सेंटेन्स. आता या ठिकाणी काही फ्रेजेस दिलेल्या आहेत, त्या फ्रेजेसचा अर्थ शोधून आपल्याला त्यांचा वाक्यात उपयोग करायचा आहे. तर यातलं पहिलं जे वाक्य दिलेलं आहे ते आहे बी इन मनी. याचा अर्थ होतो टू बिकम रिच, म्हणजे श्रीमंत होणे. बी इन मनी म्हणजे काय, श्रीमंत होणे. वाक्यात त्याचा उपयोग आपण कसा करतो आहे, इट सीम्स दॅट ही इज इन मनी आफ्टर गेटिंग जॉब इन मल्टीनॅशनल कंपनी. असं वाटतं आहे की तो खूप श्रीमंत झाला मल्टीनॅशनल कंपनीत त्याला जॉब मिळाल्यानंतर. दुसरं या ठिकाणी फ्रेज दिलेली आहे विन मनी, टू गेट मनी विथ अ स्ट्रोक ऑफ फॉर्च्यून. विन मनीचा अर्थ काय, की अचानक नशिबाने आपल्याला पैसा मिळणं, म्हणजे ते जिंकणं असा त्याचा अर्थ आपण इनडायरेक्टली घेऊ शकतो. परंतु अचानकपणे नशिबाने पैसा मिळतो आपल्याला. याचं एक्झाम्पल आपण घेऊया. टू इन्व्हेस्ट मनी इन हॉर्स रायडिंग रेस इज अ फॉल्स वे टू विन मनी. म्हणजे आपल्याला जर अचानक पैसा मिळवायचा असेल, त्यासाठी जर तुम्ही हॉर्स रायडिंगमध्ये पैसा गुंतवला तर तो चुकीचा मार्ग होऊ शकतो. तिसरी फ्रेज दिलेली आहे फॉर माय मनी, म्हणजे कॉम्पेन्सेशन ऑफ मनी, म्हणजे आपल्या पैशाचा मोबदला. कसा मिळणार त्यासाठी वाक्य लिहायचं आहे. वाक्य आहे द वर्क यू हॅव डन फॉर माय मनी इज नॉट सफिशियंट. म्हणजे मी तुला जेवढा पैसा दिला त्या पैशाच्या बदल्यात मला जेवढं हवं होतं तेवढं काम तू करून दिलं नाही, म्हणजे माझ्या पैशाचा पूर्ण मोबदला मला मिळाला का नाही. फॉर माय मनी म्हणजे आपल्या पैशाचा मोबदला. पुढची फ्रेज महत्त्वाची आहे पुट वन्स मनी व्हेअर वन्स माउथ इज. याचा अर्थ काय घ्यायचा आहे आपल्याला, की आपण जे बोलतो ते आपण करून दाखवलं पाहिजे. म्हणजे फक्त एखादी गोष्ट आपण बोलणं आणि ती न करणं याच्यात फरक असतो. याचं उदाहरण आपण घेऊया. दोज पीपल गेट रिस्पेक्ट हू पुट द मनी व्हेअर देअर माउथ इज. फक्त त्या लोकांना भरपूर रिस्पेक्ट किंवा आदर मिळतो जे त्यांना जे वाटतं ते फक्त बोलत नाही तर करूनसुद्धा दाखवतात. आता पुढची ॲक्टिव्हिटी क्रॉसवर्डची ॲक्टिव्हिटी आहे. यात आपल्याला आडवे शब्द आणि उभे शब्द शोधायचे आहेत. आधी आपण आडवे शब्द बघू. आडव्या शब्दाचं पहिलं ऑप्शन दिलेलं आहे अ ब्रास म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. हे आपण कवितेत शिकलो, ट्रम्पेट. त्याचं मी तुम्हाला चित्र पण दाखवलं होतं. दुसरा जो पॉईंट आहे आडवा त्यांनी दिलेला अ लो कंटिन्युअस साऊंड, म्हणजे कंटिन्युअस ते गुणगुणणं. त्याच्यासाठी कोणता शब्द होता, हम. तिसरं ऑप्शन दिलेलं आहे फॉल्स. फॉल्स म्हणजेच काय, अनट्रू. चौथं ऑप्शन आहे से समथिंग. त्याचं उत्तर काय आहे, स्पीक. आता आपण उभे शब्द शोधू. पहिलं ऑप्शन दिलेलं आहे नॉट इमॅजिनरी. याचं उत्तर काय सापडतं आहे आपल्याला या ठिकाणी, रियल. दुसरा ऑप्शन आहे पॉन्डर. याचं उत्तर आपल्याला सापडतं आहे थिंक. स्टिंगिंग इन्सेक्ट्स. काय पुढचा ऑप्शन, स्टिंगिंग इन्सेक्ट्स. स्टिंगिंग म्हणजे डंख मारणारं. त्याचं उत्तर काय आलेलं आहे आपल्याला, बीज.
आपण याला हनी बीज पण म्हणतो, फक्त बीज पण म्हणतो. इन लार्ज नंबर, पुढचा पॉईंट आहे इन लार्ज नंबर. थोडक्यात आपण याला कोणता शब्द सांगूया, मेनी. आणि पुढचा पॉईंट आहे स्ट्राईक अ सरफेस नॉइझिली, म्हणजे दरवाजावर आपण जे खडखड करतो ते काय म्हटलं आहे, त्याच्यासाठी कोणता शब्द अभ्यासला आपण, नॉक. आता पुढची ॲक्टिव्हिटी आहे फिगर्स ऑफ स्पीचची. एक टेबल दिलेला आहे, आपल्याला 5 फिगर्स ऑफ स्पीचची नावं दिलेली आहे आणि आपल्याला त्या फिगर्स ऑफ स्पीच समोर उदाहरण लिहायचं आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन पण लिहायचं आहे. ठीक आहे. पहिली फिगर ऑफ स्पीच आहे इन्व्हर्जन. इन्व्हर्जनसाठी भरपूर एक्झाम्पल्स कवितेत आहे, पण आपण या ठिकाणी एकच घेतो आहे, देन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड. आता हे इन्व्हर्जन का आहे, तर वर्ड ऑर्डर इज नॉट प्रॉपर. म्हणजे सिक्वेन्स ऑफ द वर्ड प्रॉपर नाही आहे सेंटेन्सची. काय पाहिजे मग ती, फेल्ट आयच्या ऐवजी काय पाहिजे, आय फेल्ट, देन आय फेल्ट लाईक अ चाइल्ड. दुसरं उदाहरण आहे सिमिली. सिमिलीचे पण आपल्याला या ठिकाणी उदाहरणं आहेत 2-3, पण आपण जे जास्त सुटेबल उदाहरण आहे ते कोणतं घेतलं आहे, अँड हाऊ देअर वाईव्स डू हम लाईक बीज. या उदाहरणात पत्नी आणि मधमाशी या दोघांची तुलना केलेली आहे लाईक हा शब्द वापरून. दोघंही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पत्नी आणि मधमाशी. कॉमन गुण काय, त्यांच्यातली कॉमन क्वालिटी काय, हमिंग. सो बिझी वाईव्स आर कम्पेअर्ड विथ द बिझी बीज. दोघीही बिझी आहेत. हमिंग हा शब्द दोघांचा बिझीनेस दाखवतो. पुढचा पॉईंट आहे, पुढची फिगर ऑफ स्पीच आहे रिपिटेशन. आपण जी ओळख घेतली ती आहे व्हेन आय हॅड मनी, मनी ओ. कोणता शब्द रिपीट झाला आहे, स्पष्ट दिसतं आहे, द वर्ड मनी इज रिपीटेड. पुढची फिगर ऑफ स्पीच आहे ओनोमॅटोपिया. आता तुम्हाला आठवण करून द्यावीशी वाटते मला की फिगर ऑफ स्पीचवर आपण स्पेशली व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितलेला नसेल तर नक्की बघा. मी 2 पार्ट्समध्ये ते व्हिडिओ बनवलेले आहेत. जवळजवळ 26 फिगर्स ऑफ स्पीच त्यात अत्यंत साध्या सोप्या इंग्लिश भाषेत कव्हर केलेली आहेत. माझी खरोखर मनापासून इच्छा आहे की तो व्हिडिओ तुम्ही बघावा, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ही ॲक्टिव्हिटी अभ्यासायला खूप सोपं जाईल. तर ओनोमॅटोपिया उदाहरण घेतलं आहे, अँड हाऊ देअर वाईव्स डू हम लाईक बीज. पुन्हा हा हम शब्द महत्त्वाचा आहे. ओनोमॅटोपीमध्ये काय असतं की एखादा शब्द असतो, तो शब्द म्हटल्यावर असा आवाज येतो की त्या आवाजातून आपल्याला त्या शब्दाचा अर्थ समजतो. द वर्ड हम इंडिकेट्स इट्स मिनिंग. आता या ठिकाणी हम हा शब्द आपल्याला अर्थ दर्शवतो. हम म्हटलं की असाच आवाज येतो आहे, काहीतरी आपल्याला कळतं. पुढची फिगर ऑफ स्पीच आहे अँटिथेसिस. जे उदाहरण आपण घेतलेले याचे पण 1-2 उदाहरणं आहेत कवितेत. मी जे उदाहरण घेतले या ठिकाणी ते आहे पुअर वन्स लाफ, रिच वन्स फ्रोन. गरीब हसतायत आणि श्रीमंत काय करतायत, संतापतायत. काहीतरी चुकीचं दिसतं आपल्याला या ठिकाणी. गरिबीत जगणारा मनुष्य संतापात असायला हवा आणि श्रीमंतीत जगणारा व्यक्ती हसणारा पाहिजे. तर या ठिकाणी आपल्याला विरोधाभास दिसतो. द ॲक्शन ऑफ पुअर अँड रिच आर अपोजिट अकॉर्डिंग टू देअर सिच्युएशन. आता पुढचा प्रश्न, ॲक्टिव्हिटी 4 मधला दुसरा प्रश्न काय आहे, आयडेंटिफाय द राईम स्कीम ऑफ ऑल द स्टांजाज ऑफ द पोएम. याचा आन्सर सोपा आहे. स्टांजा नंबर 1 पासून 4 पर्यंत राईम स्कीम काय आहे, ए बी सी बी. फक्त जो शेवटचा स्टांजा आहे त्याची राईम स्कीम वेगळी आहे, काय ती, ए बी ए बी. आता पुढचा प्रश्न आहे कंपोज अ शॉर्ट पोएम ऑन फ्रेंडशिप. खरं तर तुम्ही करायला पाहिजे, हे काम ट्राय करायला हवा, परंतु थोडंसं याबद्दल मार्गदर्शन मिळावं म्हणून मी तुम्हाला एक छोटीशी कविता कंपोज करून दाखवतो. माझं नाव काही लिहित नाही मी कवितेच्या खाली, कारण आपण प्रश्न उत्तर लिहित आहोत. पण यावरून तुम्ही पण प्रयत्न करा. नाही जमलं तर ह्याच कवितेचा वापर करा. पण माझी मनापासून इच्छा असेल की काहीतरी 2-2, 3-3, 4-4 शब्दांची एक ओळ अशा पद्धतीने कविता कंपोज करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तर कविता आहे, पेटल्स ऑफ फ्लावर्स
deeply rooted in friendship indeed. In its absence, my situation would be sordid. My friend is the shadow in hot summer. Friend is the solution for every newcomer. No one should be without a true friend, is the only wish from an unknown friend. कविता आवडली? थँक्यू. टाळ्या वाजवून घ्या. आता ॲक्टिव्हिटी नंबर 5 हा आहे प्रश्न ॲप्रिसिएशनबद्दल. याचा आपण स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे पुन्हा या ठिकाणी ते मी देत नाही. तुम्ही कवितेचं एक्सप्लेनेशन, कवितेचं ॲप्रिसिएशन शोधा, प्लेलिस्टमध्ये सापडेल, ते बघा आणि पुन्हा एकदा हा व्हिडिओ तुम्ही बघा. ठीक आहे? तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि आवडलं आहे असं कमेंट करायला कृपया घाबरू नका. काही जण तर सबस्क्राईब करायला पण घाबरतात. मी तुम्हाला या ठिकाणी मनापासून सांगू इच्छितो की तुम्ही चॅनल सबस्क्राईब केल्यावर काहीही नुकसान होत नाही. आणि तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे, तुम्ही कोण आहात त्याची ओळख पण या ठिकाणी समजत नाही. पण तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं तर या ठिकाणी आपल्या चॅनेलला थोडासा ग्रेस प्राप्त होतो. त्यामुळे माझी मनापासून विनंती आहे की कृपया चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.